नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। नाशिकमध्ये 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर क्लास चालकाने केला अत्याचार। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील व बदलापूरचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमधील सिडको परिसरात असलेल्या एका खाजगी क्लास चालकाकडून 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे। या संदर्भात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे। खाजगी क्लास चालकाने 5वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत तिच्याशी अंगलट करून स्त्रीमनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्यामुळे अंबड पोलिसात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपेंद्रनगर येथे खाजगी क्लास आहे। संशयित क्लासचा चालक शिक्षक वय 32 याने 5वी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत तिच्या मागे येऊन अंगलट केले। सदर बाब मुलीने तिच्या पाल्यांना सांगितल्यानंतर पाल्याच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे काम करीत आहेत। तर पती पत्नी दोघं नवरा बायको क्लास चालवतात। तर त्याच्यामध्ये याच्यातला जो शिक्षक आहे कृष्णा उर्फ किरण गजानन दैबा, तर याच्यातील बळीत मुलगी दिनांक 22/8/2024 रोजी दुपारी 3:30 ते 6 वाजता ह्या बॅचकरता गेली आणि घरी शिक्षक एकटे होते, पाठीमागे चालले गेले। तर तिला त्या शिक्षकांनी सांगितलं की तू फळ्यावर पोएम लिहून दाखव, आणि ते पोएम लिहित असताना त्याने पाठीमागे येऊन त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला। तर आणि तिला सांगितलं की हा प्रकार कोणाला सांगू नको, आणि तुला बघून गेली। नंतर ती दिनांक 23/8ला क्लासला जायला त्यांनी नकार दिला आणि तिला विश्वासातून विचारलं की का नाही जाते। तर तिने हा प्रकार सांगितला गेला। तर तत्काळ 112वर कॉल केला। तर आम्ही सदर घटना कळल्यानंतर महिला उपनिरीक्षक उंडे मॅडम स्टाफला तत्काळ आपण तिथं पाठवलं। मुलीला पण विश्वासात घेतलं, समुपदेशन केलं, तिच्या तक्रार नोंद घेतली जायची। तत्काळ आपण अटक केली त्याच्या। तर आपल्या आरोपीला आपण पुढच्या तिसरी रिमांडकरता कोर्टामध्ये हजर करीत आहोत। तपास चालू आहे। नाशिक प्रतिनिधी जितेंद्र बच्छाव। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।